नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 5वी म्हणजेच आपण असे घडलो यामध्ये आज आपण पाठ क्रमांक 1 इतिहास म्हणजे काय या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। या पाठामध्ये आपण इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र, इतिहासाच्या शास्त्रीय पद्धती, इतिहास आणि आपण, भूतकाळ आणि भविष्यकाळ या महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास केला। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायाला। पहा स्वाध्याय प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। अ भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात। आता याचं उत्तर असणार आहे इतिहास। मग आपलं उत्तर होईल भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात। अशा प्रकारे ही रिकामी जागा आपण पूर्ण करायची आहे। त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे आ, इतिहास केवळ टिंबटिंबच्या आधारे लिहिला जात नाही। या ठिकाणी शब्द येणार आहे विद्यार्थी मित्रांनो कल्पने, म्हणजे आपलं उत्तर होणार आहे इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही। अशा प्रकारे ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे। या ठिकाणी आपला प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। या ठिकाणी पहा अ शास्त्रीय पद्धत म्हणजे काय। आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यावर तपासून जो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत म्हणतात। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ, स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे। आपण आता याचं उत्तर लिहूया। उत्तर स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं पूर्ण उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा ई, इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणत्या गोष्टी शक्य होतात। आता आपण याचं उत्तर पाहूया। उत्तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय याचा अभ्यास करणे शक्य होते। म्हणजे इष्ट म्हणजे चांगले काय आणि अनिष्ट म्हणजे वाईट काय याचा आपण इतिहासाच्या अभ्यासामुळे अभ्यास करू शकतो। अशा प्रकारे प्रश्न ई चा आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 2 प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा पूर्ण झालेला आहे। त्यानंतर त्या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। यामध्ये अ प्रश्न आहे इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते। आता आपण याचं उत्तर पाहूया। उत्तर इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही, तसेच भूतकाळात घडलेल्या घटनेचा पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी इतिहास विषयात शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो। म्हणूनच इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ, गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात। आता आपण याचं उत्तर पाहूया। गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। म्हणजे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 3 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 4, संकल्पना चित्र तयार करा। या ठिकाणी इतिहास कोणाचा अशा प्रकारे आपल्याला संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे। या ठिकाणी काय दिलेलं आहे मुद्दे, गावाचा, जसं की शाळेचा, जसं की माझा, प्रत्येकाचा इतिहास असतो, तसेच आणि कोणकोणत्या गोष्टीचा इतिहास असू शकतो हे एक संकल्पना चित्र दिलेलं आहे, तर ते आपण पूर्ण करायचं आहे। पाहता आपण याचं पूर्ण करूया। जसं की इतिहास जगाचा असतो, त्यानंतर तो देशाचा असतो, त्यानंतर तो राज्याचा असतो, त्यानंतर याचबरोबर मानवाचा असतो आणि कुटुंबाचा देखील असतो। म्हणजे आता आपलं संकल्पचित्र असं झालेलं आहे की इतिहास कोणाचा, गावाचा, जगाचा, देशाचा, राज्याचा, माझा, शाळेचा, मानवाचा आणि कुटुंबाचा, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा इतिहास असतो। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा।
या ठिकाणी पहा आपल्याला काही इतिहासांची साधने दिलेली आहेत, जसं की नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, लोकगीते, स्तंभ, चरित्रग्रंथ, लेणी आणि लोककथा। आणि त्यासाठी बघा आपल्याला एक तक्ता दिलाय, त्याचं भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे। तर आता आपण याचं वर्गीकरण करूया। भौतिक मध्ये कोणकोणते असणार आहे, जसं की नाणे, किल्ले, ताम्रपट, भांडी, वाडे, लेणी, शिलालेख आणि स्तंभ हे इतिहासाची कसली साधने असणार आहेत, भौतिक साधने असणार आहेत। त्या ठिकाणी आपण लिहायचं आहे ते। त्यानंतर पहा लिखित म्हणजे लिहिलेले कोणते कोणते आहेत या ठिकाणचे, पत्रव्यवहार आणि चरित्रग्रंथ हे दोन हे लिखित साधने असणार आहेत। आणि मौखिक म्हणजे या ठिकाणी पहा जात्यावरील ओव्या असतील, लोकगीते असतील किंवा लोककथा हे इतिहासाची कसली साधने आहेत, मौखिक साधने आहेत। अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण करायचा आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला जो पाठ क्रमांक पहिला इतिहास म्हणजे काय त्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय सोडवलेला आहे। या पाठाच्या खाली आपल्याला एक उपक्रम देखील दिलेले आहेत। 2 तुमच्या गावातील परिसरातील ऐतिहासिक वास्तूच्या व प्राचीन धार्मिक स्थळाची माहिती व चित्रे संकलित करा। त्यानंतर 2 तुमच्या शाळेचा इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या साधनाचा वापर कराल याची यादी तयार करा व साधनावरून तुम्हाला कोणती माहिती मिळू शकेल ते लिहा। जसे की शाळेची कोनशिला म्हणजे शाळेची स्थापना, घटक इत्यादी। आपल्या शाळेच्या बाहेर कोनशिला लिहिलेली असते, ती शाळा केव्हा स्थापन झालेली आहे तर त्यावर लिहिलेलं असतं स्थापना, त्या उद्घाटन करायला कोण आलेलं असतं, अशी बरीच माहिती लिहिलेली असते। तर हे दोन्ही उपक्रम आपण आपल्या शिक्षकाच्या मदतीने पूर्ण करायचे आहेत। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तसेच तुम्हाला इतिहास म्हणजे काय या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय उपयुक्त होणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।